शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील भिस्तबाग महाला शेजारील हॉटेलवर मागील भांडणाच्या कारणावरून 7 जणांनी कोयत्याने केलेल्या मारहाणीत अजय शिवाजी करपे हा तरुण गंभीर जखमी झाला। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मयूर बाळासाहेब सूर्यवंशी, ओमकार ठोंबरे, अभि तीरंदाज ताहिर, मुन्ना शेख, जयदीप मते, विकास उर्फ विकी धवन, सोमनाथ गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। घराबाहेर पडलेला चोरटा गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हाती लागला। चोरट्याला पकडल्यानंतर त्याला रात्र पोलीस ठाण्यात घालावी लागली। संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। 7 कासिम सय्यद असे आरोपीचे नाव आहे। भिंगार पोलीस ठाण्यात शिपाई कैलास सिरसाट हे रात्री गस्तीवर असताना सय्यद हा संशयास्पद हालचाली करताना त्यांना दिसला। पोलिसांनी त्याला हटकले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याची कसून चौकशी केली असता चोरी करण्यासाठी तो बाहेर पडला असल्याचं त्याने सांगितले। भिंगार पोलीस ठाण्यात सय्यद विरोधात गुन्हा दाखल झालाय। गुन्ह्याचा तपास भिंगार पोलीस करत आहेत। मनपात मोकळ्या जागेमध्ये क्रीडांगणे, उद्याने व ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाची ठिकाणे उभी राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून काही भागांमध्ये उभी देखील राहिली आहेत। बालवयातच लहान मुलांना मैदानी खेळणीची ओळख निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे। त्याबरोबरच उद्यानाची निर्मिती केल्यावर नागरिक एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील। तसेच ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनाची सोय देखील होईल। कॉलनीतील नागरिकांनी पुढाकार घेत लोकसभाच्या माध्यमातून चांगले काम उभे करावे। शहर विकासामध्ये नागरिकांनी देखील सहभाग नोंदवावा। विकास कामांमुळे आपले शहर विकसित होत असून विकसित शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे। शहरातील एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावली जात आहेत। त्यामुळे लाईट, कचरा, पाणी याबरोबरच आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। नगर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते व युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कोतकर यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समिती नियंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। तसेच पत्र त्यांना प्राप्त झाले आहे। दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेचे शहर प्रमुख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे निकटवर्तीय मानले जातात। शिवसेना पक्ष वाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत। माजी नगरसेवक राहिलेले दिलीप सातपुते यांनी अनेक विकास कामांसाठी पाठपुरावा करून ती कामे करून घेतली आहेत। केडगाव परिसरातील विविध विकास कामांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत। आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवस रात्र रुग्णसेवेत व्रत जोपासत आहेत। आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून या हॉस्पिटलच्या कार्याची महती ऐकत आलो आहोत। आजपर्यंत शिबिराच्या उद्घाटनानिमित्त हे रुग्णालय सेवेत कार्य जवळून पाहण्याचा योग आला आहे। आधुनिक मशिनरी व आत्मीयतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्याची पुणे मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे। सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने येथे आलेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊनच जात आहे। मोफत व अल्प दरात सेवेमुळे रुग्णांवर उपचार होत असल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होत आहे। त्याचप्रमाणे शासकीय योजना, मेडिकल सुविधामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे। डॉक्टर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशूर सहकार्यांमुळे हे हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन IMSचे सचिव डॉक्टर सचिन पांडुळे यांनी केले। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।